कशा करता? यज्ञाचं रक्षण करण्याकरता. यज्ञाचं रक्षण झालं काय, त्या वध झाले कोणाचे व्हायचे ते, आणि पुढे ते गेले जनकपुरीमध्ये. कारण पण केला होता सीतेनं, जो कोणी हा कोदंड उचलेल, कोदंड त्याला दोर लावेल किंवा तोडेल, त्याच्याशी मी लग्न करेन. बरं, त्याला आपण सीता स्वयंवर म्हणतो. पूर्वीच्या काळात स्वयंवर होते, आता स्वयंवर राहिले नाही. बरं झालं. हो, स्वयंवर नसून तर निम्मे मुंजी आहेत. स्वयंवर असते तर सगळेच राहिले असते, कोणालाच भेटल्या नसत्या. काय स्वयंवर करता याच्यासोबत तुम्ही? पुड्या खाऊ खाऊ खलास झाले. हा, कोणी कमरत गेलं, कोणी मणक्यात गेलं, कोणी मानत गेलं. हे बरं झालं ढिली ढिली पॅन्ट घालतेत म्हणून जरा बरे दिसते. तर नाही ते ह्याची चांगली कपडे काढून जर तपासणी केली ना, ह्याचे पाय लिव कमर टिव मान अशी एवढी एवढी बारीक, एका बुक्कीत मरते. तर असे हे जवान आहेत बुवा, असा ह्याचा मुका घ्यावा असं हे काही दिसत नाही. ज्याच्याकडे जेवानीची वाण त्याचं नाव जवान. वा रे वा, काय होईल देशाचं देव जाणे बुवा, मोठं अवघड काम आहे. बरं, स्वयंवर केलं होतं. विश्वामित्राच्या म्हणण्यावरून राम प्रभूनं ते कोदंड उचललं, बाण लावला, त्या आपलं दोर लावला, तुटलं. आणि विश्वामित्रानं सांगितलं रामाला, रामा सीतेशी लग्न कर. रामानं सांगितलं नाही, मी लग्न करणार नाही. म्हणे का करणार नाही? अजून माझ्या वडिलाची मला आज्ञा नाही. जोपर्यंत मला आई वडिलाची आज्ञा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हे शब्द लक्ष्मणानं ऐकले. विश्वामित्र त्यावेळेला म्हणू लागले, अरे म्हणे करून घे ना, काय हरकत आहे. एरी तरी म्हणे तुमच्या खानदानीला जास्त बायका करायची सवयच आहे. त्या बापाला का बायका कमी आहेत काय? राजा दशरथाला 703 बायका होत्या. किती? 703. हा, हे कैकई केली होती. ही अतिशय वाईट मायची पोरगी होती, म्हणून तर ते कैकई तेवढी नालायक निघाली. बरं का, ही कैकई आजचं जे अफगाणिस्तान आहे तिथली होती. तिथला एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं अश्वजित राजा. बरं का, आणि अश्वजित राजाला जनावराची भाषा कळायची, काय बोलतात ते. आणि एक वेळेला तो जेवण करण्याकरता बसला असता एका मुंगीनं त्याच्या ताटातला एक कण घेतला. मुंगी, आणि ते पत्रावळीवर जेवत होता. पूर्वीचे लोक पत्रावळीवर जेवायचे, म्हणजे हे आपल्या हाताने शिवलेल्या. हे आताच्या भिकारी पत्रावळ्या नाही. आता तर काय होईन काही सांगायचं मत आहे. हे पत्रावळ्या आहेत की नाही आता आपल्या, लईच अवघड काम आहे. हे पत्रवाळ्या म्हणजे निव्वळ गटारीतून काढलेल्या कागदाच्या होता. हे नाही का गटारीतून कागद उपसू काढतात, आणि ते कागद काय एका तारेचे असतात का हो? एखाद्याच्या घरची चांगली फरशी आहे, जर लहान लेकराला संडास जर आली तर ती बाई त्याच्या ढोनाखाली कागद ठेवते, आणि ते कागद उचलून आणि तेच कागद पत्रावळीला. ही पत्रावळी होय. बरं का, द्रोण तर काय पाहायचं कामच नाही. पहिली पत्रावळी हाताने शिवायचे ते अन्न पवित्र असायचं जेवण्याकरता. म्हणून चांगले लोक जे होते ते पत्रावळीवरच जेवायचे. कारण असा नियम आहे, आपण जे ताटात जेवतो की नाही, हे ताट स्वच्छ होते पण पवित्र होत नाही. आता हे मावशा ताटकानं घासते साबणानं का नाही? साबणानं घासायला की नाही? कपड्याची साबण, दाताची साबण, कपड्याची साबण, अंगाची साबण, भांड्याला साबण, यानं स्वच्छ होते पण पवित्र होत नाही. आणि असा नियम आहे, भांडं कोणचंही पवित्र झाल्याशिवाय त्याच्यातलं खाऊ नाही. तुम्ही म्हणाल तुमचं कसं काय? आता आम्हाला काय सांगता आता तुम्ही, आम्हाला अवघडच काम आहे आमचं. त्याच्यामुळे तर आमचं तप खलास व्हायला, बाकी तू होतं काय?
बरं कोणाकडे जावं नाही काही हे करावं तर बाबा फारच चढेल आहे भाऊ आता. त्याचं तर वेगळंच अवघड काम आहे. आणि ते मग आता नाही बोललेच बरोबर, ते काय आपल्याला मिसळत नाही आणि मिळत नाही असं आपलं होते. अवघड काम असते बरं का. अहो आता मी चहा घेत नाही, दूध घेत नाही, हेच तर लोकायला पंचायत पडते. म्हणजे तुमच्या मनानं आम्ही घेऊ. हो काही लोक चहा घ्या दूध घ्या म्हणतील आणि उद्या थोडीशी लोकांचं काय सांगा. आमची आग्रह असतं. चांगले माळकरी वाया घालतात नाही युवाई घालतात की नाही. एखादा माळकरी झाला आणि त्याचा युवाई आला आणि त्यानं म्हणलं माया आग्रह असतो तुम्हाला घ्यावंच लागते. मग त्याला विचारावं माळ काय केली हो, नाही युवाई आली ते हो, त्याने थोडी घ्यायला लावली हो. म्हणजे महाराजापेक्षा युवाई जड भरते. ही पंचायत आहे लोकांची. बरं मग आम्हाला लोक घरापर्यंत चला मी म्हणतो घरी नेऊन करता काय आम्हाला. नाही चहा घेऊ, अहो आम्ही चहा घेत नाही. मग दूध घेऊ, अहो दूधही घेत नाही. आणि शरबत घेऊ, मी सांगत असतो मी शरबतही घेत नाही, पेय कोणचं घेतच नाही. हा तुम्ही मला सकाळी 7 वाजता जेव्हा म्हणा आवडीनं तुमच्याकडे येईल. ही अशी पंचायत पडते. त्याच्यामुळे मग ती अडचण जाते. ताट म्हणल्यानंतर भांडं म्हणल्यानंतर पूर्वीच्या काळात आमची परंपरा अशी होती की त्या ताटाला गाईच्या शेणीची राख लावायची. जुन्या मावश्या त्यानं भांड स्वच्छ तर व्हायचंच पण पवित्र व्हायचं. आता या मावशीनं किती नेटानं भांड घासू द्या, स्टीलचं असो पितळीचं भांडे राहिलेच नाही. आता तांब्या पितळीचे तर राहिलेच नाही. ते भांडे घासू द्या आणि त्यांनी ते भांड फडक्यानं पुसू देऊ नका, त्याला डाग पडते. तर आणि तेच भांड तुम्ही गाईच्या फक्त राखीनं घासा, त्याला पाणी लावू नका. गाईच्या शेणीची राख करायची पांढरी, ते त्याच्यात टाकायची, पूर्ण घासून घ्यायची आणि असं मोकळं करायचं. पहा भांड किती सुंदर होते, स्वच्छ होते, पवित्र होते. चला पत्रावळीवर तो जेवत होता. जेवता जेवता एक कण त्या मुंगी घेऊन चालली आणि त्याला रस्त्यात दुसरी मुंगी भेटली आणि त्या दोघीचा संवाद सुरू झाला. ही म्हणे काग कण कुठून आणला. अगं म्हणे राजा जेवण करत होता अश्वजित, त्याच्या पानावरला कण घेऊन मी चालली. काग म्हणे तुला काय अक्कल आहे काय, त्यानं अजून जेवायला सुरुवात केली नाही आणि तू त्याचं अन्न उष्ट केलं. त्या मुंग्याचा संवाद ऐकला अश्वजित राजानं. त्याला भाषा कळत होती. तो हसला आणि बाई वाढण्याकरता आली होती त्याच्या घरची. ती म्हणली तुम्ही काहून हसले. ते म्हणे सहज हसलो. जात मोठी संशयी असते. का हसले म्हणे सहज हसलो. सहज नाही तुम्ही हसले काय एवढं मला सांगा. ते म्हणे अगं सांगायचं मत नाही. नाही म्हणे तुम्हाला सांगावंच लागेल, नाही तर पुढे जेवाय वाढणार नाही. आली पंचायत. नाही तर तुम्ही जर सांगत नसाल तर मी राहणार नाही. टोकाला गेलं भांडण. मग याला सांगायचं काम पडलं. आणि ते भाषा त्याला कळत होती ना, भाषा कळत होती, पण त्यानं जर कोणाला सांगितली तर त्याच दिवशी त्याचा त्याच वेळेला मृत्यू होता. म्हणून तो सांगत नव्हता. त्याने तिला सांगितलं. अगं म्हणे हे सांगायचं मत नाही. का म्हणतो मी जर तुला सांगितलं तर मी एका क्षणात मरतो. ती बाई म्हणे तुम्ही मेले तरी चालते. मग खरं तुम्ही हिला चांगलं म्हणा ना. काय म्हणसाल. मी जे म्हणलो तेच म्हणसाल ना. मी तर नालायक म्हणलो, तुम्ही तर महानालायक म्हणसाल. बरं का. त्यानं तिला ती भाषा सांगितली, बोलली आणि तो जागेवर त्यानं मान टाकली. म्हणून सांगू लागलो हे नालायक मायची पोरगी होती म्हणून हिच्या जीवनात हे घडलं. माय तशी तुमच्याकडे मन असेल ना, माय तशी ले हे ठरलेलं आहे. म्हणून ही पंचायत झाली. चला ती का केली त्यानं. राजा दशरथानं फक्त चांगली होती म्हणून, बाकी त्यानं काहीच नाही पाहिलं. लग्नाला गेला. लग्न होतं एका जणाचं आणि त्या लग्नामध्ये त्या नवरी सोबत येतात ना, त्याला काय म्हणते तुमच्याकडे कुरोडी आहे ना, कुरोली कुठं करवली असं म्हणते ती. आणि ते त्या नवरी सोबत आली होती. राजानं लग्नात तिला पाहिलं, हिच्या पसंत पडली. यानं लगेच विचारलं का हो मुलगी कोणाची आहे. म्हणे याची होय, मला तिच्याशी लग्न करायचं. आता राजा म्हटल्यानंतर कोण नाही म्हणाल.
म्हणाल काय कोणी, समजा आता मोदी साहेबांनी ठरवलं मला लग्न करायचं, कोणाची पोरगी असो मी करायला तयार आहो, किती लोक पोरी घेऊन जातील हो. राजा काय त्याचं वय पाहणार नाहीत, काही नाही, लगेच देऊन टाकली ही ती काही. बरं का, चला मी कशा करतो बोलू लागलो. म्हणे तुझ्या वडिलांना तर खूप बायका केल्या, एखादी मग त्यांच्या पुन्हा आता हे कर, नंतर त्यांच्या मनानं कर. राम प्रभू सांगतात, गुरुजी आतापर्यंत जी काही परंपरा असेल ते मातीत जाईल, पण इथून मी परंपरा पुढे पाडेन की एक पत्नी व्रत धारण होईल माझ्या या परिवारामध्ये. लक्ष्मणजीने हे बोलणं ऐकलं, लगेच त्यांच्या पायावर बाण ठेवले, नमस्कार केला. तुम्ही हा पण केला तर मी सुद्धा पण करतो, आयुष्यभर दादा तुझी सेवा करेन. संस्काराबद्दल बोलू लागलो मी तुम्हाला. बरं, राम वनवासात गेले, रामाबरोबर सीता गेली, आनंदाची गोष्ट आहे. पण वनवास होता रामालाच, लक्ष्मणजी आयुष्यभर सेवा करीन म्हणून ते गेले. आपल्या बंधूवर असलेलं प्रेम. दुसरे, भरतजीला गादी दिली होती कोणा, रामानं स्वतः दिली होती की मला आता या गादीवर बसायत रुची नाही, कारण माझ्या वडिलाचा पण मला पूर्ण करावा लागतो, त्यांनी मला हा दिलेला एक राजपाट आहे, मी जातो, या गादीचे मालक तुम्ही आहात. भरतानं सांगितलं, दादा या गादीचे मालक तुम्ही आहात. हो. आपल्या पादुका तिथं ठेवल्या. रामानं जे वल्कल धारण केले होते ते वल्कल आपल्या अंगात घातले, नंदीग्राममध्ये जाऊन राहिले, तिथून राजकारभार पाहत होते. आपल्या भावाबद्दल असलेलं प्रेम, हे झालं भावायचं. अहो, आलेल्या घरच्या बाह्याचं प्रेम तेवढंच. उर्मिला लक्ष्मणजीची बायको, लक्ष्मणजी चालले, दारात असा भीतीला हात लावला, दिवा लावलेला होता. 14 वर्ष भीतीला हात लावूनच उभी राहिली. 14 वर्ष 27 दिवस वनवास झाला होता पूर्ण, बरं का. भीतीला हात देऊनच उभी राहिली. भरतजीची पत्नी मांडवी एक दिवस वर अशी जिन्यावर फिरताना दिसली, वरच्या मजल्यावर. काही आपलं कौशल्याला असं वाटलं कोण फिरत आहे, तिला माहीतही नव्हतं काय झालं ते, म्हणून पाहण्याकरता गेली. तर ही भरतजीची पत्नी फिरताना दिसली. तिला विचारलं, का ग भरताच्या खोलीत तू का गेली नाही? तिनं सांगितलं, आई भरतजी नंदीग्राम मध्ये पर्णकुटी बांधून तिथं राहिलेले आहेत, मी कशी काय जाणार? अगं म्हणे, मग तू झोपली का नाही? रात्रीचे 2 वाजले. ती म्हणे, जोपर्यंत माझा पती झोपत नाही तोपर्यंत मी सुद्धा झोपणार नाही. म्हणे, तुला कसं कळलं? म्हणे, त्या पर्णकुटीमध्ये अशी ज्योत जळालेली दिसते, ज्यावेळा ते ज्योत विजल्या जाईल त्यावेळेला मला समजते की आता भरतजी झोपले, आता मला झोपायला काही हरकत नाही. हे रामराज्य होतं, ही कल्पना होती रामराज्याची. याला कुटुंब म्हणतात, बरं का. हे कुटुंब आजही आपल्याला पाहायला भेटते, त्याच प्रेमाने एकत्र राहतात. अजून काय भाग्य पाहिजे, बरं का. चला, आणि आजची कीर्तन सेवा